नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. काही महत्त्वाचे रिपोर्ट्स आपण पाहणार आहोत. सुरुवात करूयात. सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवलेले विशाल पाटील आता विजयानंतर काँग्रेस सोबत आल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे विशाल पाटलांच्या विजयानंतर आता उद्धव ठाकरेंची देखील नाराजी दूर झाली आहे का असा सवाल उपस्थित होतोय. पाहूयात. विजयानंतर विशाल पाटील काँग्रेस सोबत, मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेत पाठिंबा. लोकसभा विजयानंतर हम साथ साथ है. विशाल पाटील प्रकरणी ठाकरेंचीही माघार. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेच रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटलांनी दणदणीत विजय मिळवत भाजपच्या संजय काका पाटलांचा पराभव केला. त्यानंतर आता विशाल पाटील पुन्हा एकदा स्वगृही परतल्याचं पाहायला मिळतंय. गुरुवारी त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेत काँग्रेसला पाठिंबा दिला. माझ्यावर एवढं प्रेम काँग्रेस पक्षाचं आमच्या कुटुंबावर असल्यामुळे हा कुठलाही शर्त न ठेवता बिनशर्त पाठिंबा आज मी लेखी स्वरूपात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेबांकडे आज पत्र देऊन सुपूर्द केलं. त्यांना पाठिंबा दिला. ह्या पुढच्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाच्या सोबतीनंच पार्लमेंटमध्ये काम करणार हे आम्ही त्यांना आश्वासन देऊन त्यांना पत्र दिलेलं आहे. विशाल पाटलांच्या दिल्लीतील भेटीनंतर ते ठाकरेंचीही भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील माघार घेतल्याचं पाहायला मिळतंय. निवडणूक काळात विशाल पाटलांवरून काँग्रेसवर टीका करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आता विशाल पाटीलही आमचेच आहेत असं म्हणत महाविकास आघाडीतील नाराजी नाट्यावर पडदा टाकल्याचं दिसतंय. शिवसेनेला अपयश आलं, विशाल पाटील जिंकले. लोकशाहीमध्ये जो जिंकून येतो त्याचं स्वागत करायचं असतं. आमचं वसंतदादा पाटील, त्यांचं कुटुंब, विशाल पाटील यांच्याशी व्यक्तिगत भांडण कधीच नव्हतं आणि नाही. ते जिंकलेलं आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि ते महाविकास आघाडीबरोबरच राहतील याची आम्हाला पहिल्या दिवसापासून खात्री होती. लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे आणि या लोकमताचा आदर केला पाहिजे. मला कळत नाही कोणती अशी चर्चा आहे की कुठे वाद आहे. आमच्याकडे तर नजरेस काय आला नाही. कोणी अशा अफवा पसरवतो मला कळत नाही. नक्की आहे की त्या ठिकाणी त्यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून लढवली, जिंकले. पण ते मूळचे काँग्रेसचे आहेत आणि काँग्रेसकडे जात असतील तर त्याच्यावर आम्ही चर्चा करावी असं मला काही वाटत नाही. असं वाटत नाही की यावर कुठला वादभेद आमच्याकडे निर्माण होत. काही लोकांना आम्ही एकत्र राहू त्याचं दुःख आहे, कळलं का? काहीतरी पुढे सोडत राहायचं. सांगलीत विशाल पाटील यांनी भाजपच्या संजय काका पाटलांचा पराभव केला. यात ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील तिसऱ्या स्थानी राहिले. विशाल पाटील आणि भाजपचे संजय काका पाटील यांच्यात खरी लढत झाली. त्यामुळे शत्रूचा शत्रू आपला मित्र या सूत्रानुसार आता शिवसेनेनं विशाल पाटलांनाही स्वीकारल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेचं काँग्रेसनंही स्वागत केलंय. अपक्ष खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यांनी जाहीर पण केलं की मी राहुल गांधीच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवून काँग्रेस या इंडिया आघाडीमध्ये राहील. शिवसेनेनं घेतलेल्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे सांगलीवरून सुरू असलेला वाद आता विशाल पाटलांच्या विजयानं शमल्याचं पाहायला मिळतंय. विशाल पाटलांमुळे महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या 31 वर पोहोचणार आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीसाठी चांगली नसलेली सांगली आता महाविकास आघाडीसाठी चांगली बनल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.